गाइडलाइंस। प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, बाळासाहेबांचं वाक्य वापरून शिवसेनेनं जाहिरातीतून उबाठा शिवसेनेला डिवचलं। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनीच जाहिरातीतून ठाकरेंना टोला। फडणवीसांनी 2.5 वर्षात त्यांचं अस्तित्व संपवलं, महाराष्ट्राच्या संस्कृतीची त्यांनी वाट लावली। संजय राऊतांची फडणवीसांसह भाजपवर सडकून टीका। नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या रोड शोला सुरुवात, भाजप कार्यकर्त्यांकडून शक्ती प्रदर्शन, तर अमृता फडणवीसांचाही रोड शो मध्ये सहभाग। निवडणूक प्रचाराचा सुपर संडे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच नेत्यांचा प्रचाराचा धुरळा। गावभेटी आणि सभांच्या जाहीर सभांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न। आयुष्यभर फक्त शरद पवारच राहणार का? बारामतीत शरद पवारांशिवाय दुसरं कुणी नाही का? बाकीच्यांनी काय करायचं? अजित पवारांचा पुन्हा एकदा शरद पवारांना टोला। नाशिकच्या देवळालीत शिवसेनेचा पाठिंबा, राष्ट्रवादीचे उमेदवार सरोज आहिरेंना असं पत्र व्हायरल। मात्र शिवसेना पक्षप्रमुखांचा कोणताही आदेश मिळालेला नाही, त्यामुळे निवडणूक लढणार राजश्री आहिरराव यांची भूमिका। एकूण मतांची टक्केवारी कमी झाल्यानं 100% मतदान करा, विक्रमी मतदानाचा नारा घेऊन आम्ही पुढे आलोय। पुण्यात गोविंदगिरी महाराजांकडून नागरिकांना मतदान करण्यासंदर्भात आवाहन। शरद पवार मुख्यमंत्री असताना सर्वात जास्त पक्ष फुटले, राजकारणात या गोष्टी घडतच असतात। पक्षफुटीच्या मुद्द्यावरून न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत गडकरींचं भाष्य। राज्यात 101% स्थिर सरकार येणार, महायुती सरकारला बहुमत मिळणार, न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य। आणि हिंगोलीत खासगी ट्रॅव्हल्समधून तब्बल 1 कोटींची रक्कम जप्त, निवडणूक आयोगाच्या पथकाची मोठी कारवाई, तिघांना घेतलं ताब्यात। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। दुपारचा 1 वाजतोय। सुरुवातीला मोठी बातमी आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथी निमित्तानं शिवसेनेनं जाहिरातीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला चांगलंच दिवसलंय। मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, हे बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य या जाहिरातीत वापरण्यात आलंय। तसंच मत बाळासाहेबांच्या विचारांना, मत धनुष्यबाणाला, असं देखील जाहिरातीत नमूद करण्यात आलंय। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनीच जाहिरातीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला डिवचण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। ते बाळासाहेब असे म्हणाले होते की मी कधीही दिल्लीची लाचारी करणार नाही, मी दिल्लीचे बूट चाटणार नाही, बरं, आणि कमळाबाईला सुद्धा मी त्याची जागा दाखवेन, हे बाळासाहेबांनी सांगितलं होतं। पण आज एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक दिल्लीचे बूट चाटतात, दिल्लीची मुजरेगिरी करतायत, हे सुद्धा बाळासाहेबांना मान्य नव्हतं। बाळासाहेबांनी काँग्रेसचा कधीच तिरस्कार केला नाही। एकनाथ शिंदेना काय माहिती आहेत बाळासाहेब ठाकरे? त्याने कधी टेमिनाकाच्या पलीकडे जग पाहिलं नाही, ते आम्हाला महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे वगैरे शिकवणार का? माळशिरसचे उमेदवार उत्तम जानकर यांनी अजित पवारांवरती जोरदार हल्लाबोल केला। अजित पवार आमच्या सोबत असताना वाघ होते, मात्र आता त्यांची शेळी झाली आहे, त्यांची नखं काढली आणि त्यांची ताकद तेवढी राहिलेली नाही। अजित पवारांनी म्हातारपणात गुलाबी साडी घातली आहे, त्यामुळे आता शरद पवारांचा पक्ष घेणाऱ्या अजित पवारांवर सफरचंद आणि केळं विकण्याची वेळ येऊ नये, असा खोचक टोला उत्तम जानकरांनी लगावला। अजितदादा आमच्या बाजूला होते त्यावेळेला वाघ होते, शिवतारे बापू कसा निवडून येतोय ह्याला उलता पालता करतो, अशोक बापू पवारला पाडून टाकतो। आता अजितदादाची शेळी झाली, वाघाच्या तोंडातली दात आणि नखं काढल्यानंतर वाघामध्ये काय राहतं, वाघ कोणालाही बडवायला लागला। त्यामुळं आता अजितदादानं म्हातारपणी गुलाबी साडी घातली काय, अजितदादानं आता अजून सफरचंद विकली काय आणि हे केलं काय? ज्या माणसाचं चिन्ह पार्टी पवारसाहेबाची घेतलेली आहे त्याच्यावरती सफरचंद केळं विकायची वेळ येऊ नये म्हणजे झालं, मिळवलं।
तर अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्यातला संघर्ष अजूनही सुरूच आहे. अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांना लक्ष्य केलं. साहेबांनी सांगितलं 30 वर्ष अजितला संधी दिली, मात्र बारामतीत पवारांशिवाय दुसरं कुणी नाही का, बाकीच्यांनी मग काय करायचं, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. त्यामुळे पवार विरुद्ध पवार हा संघर्ष आणखीनच तापण्याची शक्यता आहे. पवार साहेबांच्या रिटायरमेंट त्यांनी घेतली, काही म्हणताय पडलं मी परत बघतील ही पगार विकार करायला पुन्हा माझ्या ते म्हणले म्हणून मी म्हणतो. त्याच्यानंतर बारामती तालुक्याला कोण पुढं देऊ शकेल कुणाच्या जबाबदारी. आता साहेबांनी परवा बोलता सांगितलं की मी 30 वर्ष म्हणजे त्यांनी काम केलं, 30 वर्ष अजितनं काम केलं, आता पुढच्याला संधी द्या. मला तर काही कळलं इथं काय पवाराशिवाय दुसऱ्या कोणाला संधी आहे का नाही. आता 30 वर्ष ती, 30 वर्ष ही, 30 वर्ष यांची, 100 वर्ष जर एकालाच घरात संधी म्हणल्यावर बाकीच्यांनी काय करावं. राम जन्मभूमी मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांना उपस्थित राहत असतात. पुण्यातल्या एका कार्यक्रमात गोविंदगिरी महाराजांनी मतदान करण्याचं आवाहन केलं आणि आपल्या देशाच्या दारावर संकट येऊन उभं राहिलंय. एकूण मतटक्केवारी कमी झाली आहे, यात हिंदू मतदान कमी झालंय हे खरं आहे, त्यामुळे 100% मतदान किंवा विक्रमी मतदान करा असा नारा घेऊन आम्ही जात आहोत, असं गोविंदगिरी महाराज यांनी या कार्यक्रमातून सांगितलं. दुर्दैवाची गोष्ट आम्हाला मागच्या सगळ्या निवडणुकांच्या मधनं हे लक्षात येत गेलं की हिंदूंची मतदानाची स्वतः इच्छाशक्ती कमी झाली की काय कळत नाही. कारण सरासरी पाहिलं तर अगदी एक्झॅक्टली नाही सांगता येणार कुठेच, पण सरासरी पाहिलं तर 50-55% पेक्षा अधिक हिंदूंचं मतदान होताना दिसत नाही. आणि त्यामुळे कर्तव्याकरता जागृत करणं हे आमचं कर्तव्य आहे. या दृष्टीने विचार करून आम्ही पहिली घोषणा जी घेऊन चाललोय, 100% हिंदू मतदान झालं पाहिजे. राज्यामध्ये आज सर्वच पक्षांचे नेते प्रचारासाठी मैदानात आहेत. प्रचारासाठी आता अवघा 1 दिवस शेवटचा शिल्लक राहिलाय, त्यामुळे नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात सभा आणि रोड शो केले जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नागपुरात सकाळपासूनच रोड शोला सुरुवात केली आहे. दक्षिण पश्चिम मतदारसंघातला एकात्मतानगरमधून रोड शोची सुरुवात झाली आणि याआधी फडणवीसांनी 2 रोड शोच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढला होता. तर आज दक्षिण पश्चिम मतदारसंघात भाजपकडून शक्ती प्रदर्शन केलं जातंय. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील या रोड शोमध्ये सहभागी झाल्या आहेत. फडणवीसांच्या या रॅलीला स्थानिकांनी तुफान गर्दी केली. एक मोठी बातमी आहे. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आलाय. राजकीय नेत्यांच्या सर्वत्र जोरदार सभा प्रचार रॅली सुरू आहेत. अशातच देवेंद्र फडणवीसांनी आज प्रचाराचा धडाका लावलाय. यावेळी त्यांनी न्यूज 18 लोकमतशी संवाद साधताना विरोधकांवर टीका केली. देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना संविधानातल्या 5 तरतुदी सांगण्याचं आवाहन केलंय. तसंच काँग्रेस नौटंकी बाज आहे. कर्नाटकात सोयाबीनला 3800 रुपये दर आहे, तर इकडे 7000 रुपये दर देणार अशी घोषणा करते, असं फडणवीसांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. आज प्रचाराचा सुपर संडे आहे, त्यामुळे आपल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्वच पक्ष करत आहे. आणि यामध्येच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये आज 3री रॅली करत आहेत आणि दक्षिण पश्चिम मतदारसंघातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरून जे आहे ते मतदारांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जातो आहे. देवेंजी, तुमची ही 3री रोड शो आहे आणि मोठा प्रतिसाद तुमच्या या रोड शोला मिळतो. निश्चितपणे खरं म्हणजे दक्षिण पश्चिममध्ये लोकांचं प्रेम आहे, काम केलेलं आहे, माझा परिवार आहे, म्हणूनच एवढा प्रतिसाद आहे. नक्कीच या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आणि म्हणून इतका प्रतिसाद मिळतोय असं देवेंद्र फडणवीस यांचं सांगणं आहे. मात्र यावेळी वोट जिहाद हा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला आहे. मविया वोट जिहाद करता असा आरोप देखील केला जातोय. सज्जाद नोमानींना त्या ठिकाणी समर्थनाचं पत्र, त्यांच्या 17 मागण्या मान्य करतात आणि मग ते म्हणतात वोट जिहाद करा आणि भाजपला कोणी वोट देत असेल तर त्याचा सामाजिक बहिष्कार करा. माझा सवाल आहे, कोणत्या संविधानात लिहिला सांगा? संविधान बचाव नाही, अशा शक्तींपासून बचाव. तुम्ही म्हणताय संविधानात लिहिलं नाही, मात्र राहुल गांधी म्हणताय की भाजपला
संविधान संपवायचं आहे. काल त्यांनी नागपुरात देखील तुमच्या मतदारसंघात दौरा करू नये म्हटलेलं आहे. राहुल गांधींना कोरं संविधान माहिती आहे. संविधानाचा अपमान करतात, आतमध्ये कोरं असलेलं संविधान दाखवतात. मी राहुल गांधींना आव्हान करतो, संविधानातल्या 5 तरतुदी सांगायला त्यांनी 5. ते असं म्हणतात की आम्ही सत्तेत आलो तर बहिणींना 3,000 रुपये देऊ, तुम्ही फक्त 1,500 रुपये देताय, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, अशा अनेक गॅरंटी त्यांनी घेतलेल्या आहेत. ते पहिल्यांदा त्यांनी ते तेलंगणात करून दाखवावं, हिमाचलला करून दाखवावं, कर्नाटकला करून दाखवावं. सगळ्या योजना तिथे बंद आहेत. भाऊ, राज्यामध्ये काय चित्र असेल? आता तुम्ही हा तुमच्या मतदारसंघातला शेवटचा दौरा आहे आणि मी तुम्हाला एक सांगतो, हे आता एवढे नाटकबाज आहे, हे सांगून राहिले आम्ही निवडून आलो तर सोयाबीनला 7,000 रुपये देऊ. आजच मी दर बघितला, कर्नाटकात 3,800 रुपयात सोयाबीन विकत घेतात. 3,800 रुपयात. पहिल्यांदा जरा कर्नाटकमध्ये द्या ना मला पैसे. पण ते महिलांना जे तुम्ही 1,500 रुपये देता लाडकी बहिणीचे, त्याचे 3,000 रुपये करू असं देखील सांगत आहे. तुम्ही सांगितलं ना, चोराचं आवतन, लबाडाचं आवतन, जेवल्याशिवाय खरं नाही असं म्हणतात. भाऊ, या सगळ्या रॅलीमध्ये अगले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा नारा कार्यकर्त्यांचा आहे. ते मुख्यमंत्र्यांसाठी आम्ही मतदान करू असं देखील मतदार म्हणतात. कार्यकर्त्यांचं प्रेम असतं, मात्र वस्तुस्थिती आपल्याला माहिती पाहिजे. वस्तुस्थिती आहे, निवडणुकीनंतर 3 पक्ष मिळून ठरवतील तोच मुख्यमंत्री असणार आहे. आज आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जीच आहेत. हो, काल अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्या सभेमध्ये जो आहे तो राडा घालण्यात आला, खुर्च्या त्यांच्यावर फेकून मारण्यात आलेला आहे. असं आहे, जेव्हा विषय संपतात तेव्हा राडा सुरू होतो. नक्कीच आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोला जी आहे ती त्यांच्या मतदारसंघामध्ये जी आहे ती सुरुवात झालेली आणि अतिशय चांगला प्रतिसाद जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्या या रोड शोला मिळत आहे. आणि इथून पुढे जे आहे ते महायुतीच राज्यात सत्तेत येईल असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे. जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तर डोंबिवलीमध्ये मनसे उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचाराला वेग आलाय. मतदारसंघातील सर्वोदय नगर, सांगाव, दामू पार्क, किशोर नगर, शंकेश्वर नगर, संघवी गार्डन सोबतच विविध भागातील मतदारांच्या भेटी घेत चालत प्रचार सुरू आहे. ढोल ताशांच्या गजरात नागरिकांकडून राजू पाटलांचं स्वागत केलं जात आहे. तर डोंबिवलीतून महायुतीकडून रवींद्र चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. डोंबिवली पूर्व भागात त्यांनी रॅली काढली आणि त्यांनी मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार असल्याचा विश्वास बोलून दाखवला. हा मतदारसंघ महायुतीचा बालेकिल्ला आहे. लोक ही नक्कीच महायुतीच्याच पारड्यामध्ये मतदान करतील याची मला पूर्णच्या पूर्ण खात्री आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये महायुतीच्या माध्यमातून या भागामध्ये विकास कामं ज्या पद्धतीने केली गेली आहे त्या लोकांमध्ये त्यामुळे प्रचंड विश्वास महायुतीच्या मतदारांमध्ये आहे आणि मतदार हे नक्कीच हे प्रचंड बहुमताने महायुतीचा उमेदवार म्हणून मला विजयी करतील. यानंतर एक मोठी बातमी आहे. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. फडणवीसांनी त्यांचं अस्तित्व गेल्या 2.5 वर्षात पूर्णपणे संपवलं अशी टीका राऊतांनी केली. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी महाराष्ट्राच्या राजकारणात वाढलेली जी भांगेंची रोपटी आहेत ती आम्ही यावेळेला उपटून टाकू असं राऊत म्हणालेत. भाजपनं महाराष्ट्राच्या संस्कृतीची वाट लावली आहे, ती या राज्याची जनता सहन करणार नाही असं राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आमच्यासाठी आहे. ते त्यांच्या अस्तित्वासाठी लढत आहेत कारण त्यांचं अस्तित्व गेल्या 2.5 वर्षात देवेंद्रजींचं अस्तित्व पूर्णपणे संपवलेलं आहे. आणि ही महाराष्ट्र राज्याची निवडणूक आहे आणि या राज्यामध्ये सगळं सुरळीत चाललेलं असताना फक्त भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या बगलबच्च्यांना त्यांचा पराभव दिसतो आहे. म्हणून जात, धर्म, हिंदू मुसलमान, फोड जिहाद वगैरे वगैरे विषय त्याने आणलेले आहेत. आणि आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या ज्या या महाराष्ट्राच्या राजकारणात वाढलेली जी रोपटी आहेत भांगेची या तुळशी वृंदावनात ती ह्या वेळेला आम्ही उपटून टाकू. भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्राच्या संस्कृतीची जी वाट लावलेली आहे ती या राज्याची जनता सहन करणार नाही.
नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपवरती हल्लाबोल केला. महाराष्ट्रात बनवलेलं सरकार हे खोक्यांनी आणि धमक्यांनी बनलंय, त्यामुळे महाराष्ट्र भ्रष्टाचाराचा आगार बनलंय असा गंभीर आरोप थोरातांनी केला. तर भाजप ठराविक आणि मुठभर लोकांसाठीच काम करते असा हल्लाबोल त्यांनी केला. अडचणच करून ठेवलेली आहे. एकंदर एक तर बनवलं ते खोक्यांनी सरकार बनवलं, धमक्यांनी बनवलं आणि आता ते बनलेलं सरकार भ्रष्टाचाराचं आगार बनलेलं आहे. असं झालेलं आहे. कायदा सुव्यवस्थेचं काय स्थिती आपली? गोळीबार पोलीस स्टेशनमध्ये आमदार करतो ही स्थिती निर्माण झाली. अंगावर धनदांडगे गाड्या घालतात आणि वाचवायला जातात ही स्थिती आहे. आपण पाहतो ड्रग्सचा धुमाकाळ चाललेला आहे. हॉस्पिटलमध्ये सॅम्पल बदलले जातात ब्लडचे वाचवण्याकरता, ही परिस्थिती आहे. ठराविक मुठभर लोकांकरता काम भारतीय जनता पक्ष महायुती करते हे सिद्ध करणारी गोष्टी आहे. बेरोजगारी वाढली. तुम्ही 2.5 लाख रिक्त जागा असताना काय भरती केली? काहीच केलेलं नाही. तुम्ही खोटे नाटे आश्वासनं द्यायचे आणि आता सगळं म्हणजे लाडकी बहिणा लाडकी नाही, याला सत्ता लाडकी आहे. आणि आम्ही ही योजना महालक्ष्मी योजना अगोदरच राबवतोय. यांनी पराभव जो दिसला त्यांना लोकसभेच्या वेळेस, महाराष्ट्रात तर केविलनी स्थिती त्यांची झाल्यानंतर अशा योजना आणायला सुरुवात केलेली. इथे छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येणार आहोत. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत.